A very, very good morning. Very warm welcome. Today, in our morning meditation session, we learn about मणिपूर चक्र. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आणि आज आपण मणिपूर चक्र याविषयी माहिती घेणार आहोत. सेवन चक्र आपली सिरीज सुरू आहे. त्यामध्ये मागच्या एक आठवड्यापासून आपण सतत सेवन चक्र बद्दल अलग अलग प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत आपले दोन चक्र होऊन गेले, मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र. आज आपला आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं चक्र आहे असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात महत्वपूर्ण, सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पॉवरफुल. कारण की हे चक्र नाभी केंद्रावर स्थित आहे आणि जवळपास शरीरातल्या सर्व नाडी ज्या आहे त्या सगळ्याच्या सगळ्या नाभीवर कनेक्टेड आहे, पूर्णपणे नाभीवर कनेक्टेड आहे. जे ऊर्जा प्रणाली आहे, ऊर्जा प्रणालीमध्ये सुद्धा नाभी वरच सगळं काही कनेक्टेड आहे. त्यामुळे ह्या चक्राचं जे पोटेन्शियल आहे ना ते खूप जास्त आहे आणि खूप मोठं आहे. जवळपास पूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं काम, पूर्ण शरीराचं स्नायूतंत्र, ऊर्जा तंत्र नियंत्रित करण्याचं काम हे नाभी चक्रमधून जाते. नाभी चक्र हे अग्नी आहे. हे अग्नीचं दुसरं रूप. एक तर आपण बघितलं मूलाधार चक्र, तिथे सुद्धा अग्नी आहे, तिथे सुद्धा मंगळ ग्रह आहे. ती अग्नी अलग आहे. पण ही जी अलग अग्नी आहे ना, ही एक प्रकारे जीवन ऊर्जा आहे जी आपल्या शरीरामध्ये कंटिन्यू फ्लो करत आहे. आणि जितकी जास्त ही ऊर्जा फ्लो होत आहे, तुमच्या लक्षात येईल की तितकं तितकं आपण प्राणवान आहो, ऊर्जावान आहो, चैतन्य आहो. आपलं अन्न पचन होण्याची जी क्षमता आहे ती सगळी काही नाभीवरून चालून राहिली. थोडीशी जर का नाभी खिसकली, म्हणतो ना आपण, खाली वर इकडे तिकडे साईडला जर सरकली, त्याची जी कॉम्प्लिकेशन आहे ना ते त्याच्याहून जास्त असतात. म्हणून नाभी हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये स्थिर राहणे. आता इथे जे चक्र आहे मणिपूर चक्र, हे जे चक्र आहे याला लक्षात घ्यायचं नाव कसं आहे, मणिपूर. आता मणी म्हणजे काय होते, रत्न. पूर म्हणजे वस्ती, शहर. किंवा चक्राचा अर्थ दुसरा एक काय आहे आणखी, बोहरा. एक ऊर्जेचं एक चाक जे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरू शकते. याचा एक शाब्दिक अर्थ घेतला तर काय लक्षात येईल, रत्नाचं शहर जे फिरत आहे. आता रत्न कशी असते, तेजस्वी, प्रकाशित. म्हणजे कुठंतरी हे जे चक्र आहे हे प्रकाशासोबत कनेक्टेड आहे. रत्न म्हणजे अलग अलग प्रकारची क्वालिटी, अलग अलग प्रकारचे डायमेन्शन्स, अलग अलग प्रकारची पॉवर हे ह्या मणिपूर चक्रमध्ये स्थित आहे. सगळेजण एकत्र आहे मणिपूर चक्रमध्ये. मणिपूर चक्र हे व्यक्तीचं इच्छेचं चक्र आहे. म्हणजे इच्छेचं चक्र म्हणजे कसं, की आपले संकल्प, आपल्या भावना, आपले विचार, आपण आपल्या जीवनामध्ये, जसं मी सांगितलं त्या मागे, की मूलाधार चक्र हे सर्वायवलचं चक्र आहे. तर मूलाधार चक्रामध्ये भावना, इच्छा कोणत्या प्रकारची आहे, मूलाधार मध्ये आपण अन्न, वस्त्र, निवारा, रिप्रोडक्शन, आपली पिढी समोर गेली पाहिजे, आपण जिवंत असलो पाहिजे, आपल्या अंगावर एक निवारा असला पाहिजे, अंगावर कपडे असले पाहिजे, जेवायसाठी अन्न असलं पाहिजे, बस एवढीच काळजी.
सर्व्हायव्हल अँड सिक्युरिटी. जेव्हा सर्व्हायव्हल आणि सिक्युरिटी हा भाग पूर्ण होते, तर तुम्ही बघा त्यानंतरचं दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान. आता इथे स्वादिष्ठान चक्रमध्ये काय चालू आहे? स्वादिष्ठान चक्र म्हणत आहे की जे आता तुम्ही फुलफिल झाले, सर्व्हायव्हल आणि सिक्युरिटीचं तुमचं धडपड समाप्त झाली किंवा पूर्ण झाली. आता तुम्ही एन्जॉय करा, त्या घराला एन्जॉय करा, त्या अन्नाला एन्जॉय करा, कपड्यांना एन्जॉय करा, लक्झरी कम्फर्ट ह्याला एन्जॉय करा. आता निव्वळ रिप्रोडक्शन हा मुद्दा नाही बनत, आता त्याला एन्जॉय करणे हा मुद्दा बनते. तर हे आहे तुमचं स्वादिष्टान चक्र. राग, रंग, भोगविलास, नृत्य, गायन, कला. त्याच्यावर जेव्हा माणूस हेही करून घेते, त्याच्या ठीक आहे हेही करून बघितलं, आता काय करू? नाही, अभी बडा कुछ करेंगे. हा जेव्हा पण वर्ड निघते ना मनातून, बडा कुछ करेंगे, त्या व्यक्तीचं मणिपूर चक्र ऑन व्हायला लागलाय. लीडर बनणं आहे, समाजात नाव असलं पाहिजे, इज्जत असली पाहिजे, मान सन्मान, एक स्टेटस असलं पाहिजे, एक कॅपेबिलिटी असली पाहिजे. माझ्याप्रती लोकांची वागणूक म्हणा किंवा लोकांचं नेचर बघण्याचे दृष्टिकोन असा असला पाहिजे की ह्या व्यक्तीकडे जर मी गेलो तर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तुमचा ज्या रुतबा म्हणतो ना आपण, रुतबा असला पाहिजे. चार चौघात जर तुम्ही गेले तर तुम्हाला निग्लेक्ट कोणी करू नाही शकलं पाहिजे. ऍज अ लिडरशिप क्वालिटी तुम्ही तुमच्या टीमला, तुमच्या कंपनीला, तुमच्या घराला, तुमच्या एरियाला तुम्ही होल्ड करता, कंट्रोल करता, तुम्ही त्याला कमांड करता आणि सगळेजण तुमच्या कमांडनुसार काम करत आहे. तर हे जे तत्व आहे हे काय आहे? हे सगळे तत्व, हे जे सगळेचे सगळे तत्व आहे हे पूर्ण मणिपूर चक्राशी केंद्रित आहे. त्यामुळे मणिपूर चक्र हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्या कंडिशन मध्ये जेव्हा व्यक्ती हा विचार करत आहे की मला काहीतरी मोठं करायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. स्वतःसाठी तर खूप जगलो, आता आता समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तिथून त्याची ही जी इच्छा आहे त्या इच्छेचं प्रगटीकरण होते आणि ही इच्छा हळूहळू डेव्हलप होणं सुरू होऊन जाते. त्याकरिता मणिपूर चक्र महत्वाचं असणं खूप जास्त आवश्यक आहे. गव्हर्नमेंट जॉब ज्या व्यक्तीला पाहिजे आहे, ज्या व्यक्तीला गव्हर्नमेंटमध्ये स्टेटस पाहिजे आहे, उच्च पद पाहिजे आहे, पॉलिटिक्स, जर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला पदासीन व्हायचं आहे चांगल्या याच्यावर, तर तुमचं मणिपूर चक्र उच्चचा असणं आवश्यक आहे. तुमच्या घरातलं डीएनए, तुमचं जनरेशन, पिढोन पिढी तुमचं जर अस्तित्व चालत आहे वंशाच्या रूपात, तुमचं नाव चालत आहे, तुमचं सरनेम चालून राहिलं, तुमचं मणिपूर चक्र बलवान आहे. तसंच हे जे चक्र आहे हे प्रगटीकरण, प्रतिक्रियेचं चक्र आहे. हे प्रतिक्रिया देते. ज्या व्यक्तीचं मणिपूर चक्र स्ट्रॉंग आहे तो व्यक्ती इन्स्टंट रिॲक्टिव्ह पण असते. तुम्ही बघा हे जेवढेही अधिकारी लोक आहे, जेवढे उच्च पदासीन लोक आहे किंवा जे काही कमांडिओ लोक आहेत, ते रिॲक्टिव्ह खूप जास्त आहे. त्यांच्या ऑरामध्ये आपण जाऊ शकत नाही, इतकी स्ट्रॉंग ऑरा असते त्यांची. असं वाटतं की आग लागली आहे यांच्या एनर्जीमध्ये, त्यांच्या जवळ गेलं ना तर भीती वाटते, गरम होणं सुरू होऊन जाते आपल्याला. हे कशामुळे होऊन राहिलं? त्यांच्या आतमध्ये हे जे काहीतरी करून दाखवण्याची जी जिद्द आहे, ती इच्छा आहे ना, ते एक प्रकारे साठू साठू असं एक बॉम्ब सारखी ज्वलनशील पदार्थामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. त्याला तुम्ही थोडंसं जरी छेडलं तर ते करो या मोरोवर येऊन जाते, एकदम करकी दिखाना है अब. आणि त्याचं जे पुण्य असो किंवा पाप असो, त्यानं जे स्टोअर करून आणलं असं ना ते ओपन होऊन जाते. म्हणजे इतक्या खतरनाक लेवलवर ओपन होते की त्याची कोणी कल्पनाही केली नसते की हा माणूस असा काहीतरी करून टाकन म्हणून.
कंपनी निर्माण करून टाकणे, हजारो लोकांना पोचणे, इगोवर. हा हा इगोचा चक्र आहे. हे जे आहे मूलाधार मणिपूर चक्र, हे इगो आहे. इथे माणसाची पूर्ण इगो बसते येऊन. जर छेडलं तर करके दिखाना आहे. रॉंग इगो, पॉझिटिव्ह इगो, दोन्ही इथेच आहे. पुण्याच्या खेळवर, एनर्जीच्या खेळावर तुम्हाला ते लक्षात येईल का हा इगो कसा आहे म्हणून. मॅक्सिमम इगोइस्टिक लोक मणिपूर चक्रावर असते. त्यांचा इगो सक्सेसचा आहे, नेम फेमचा आहे, अचिव्हमेंटचा आहे, लिडरशिप क्वालिटीचा आहे. तो इगो आहे त्यांचा. ते स्वतः समोर दुसऱ्याला काही समजत नाही. तो इगो आहे. इथे पैशाचा माज नाही बरं, पैसा अलग आहे इथे. आता लक्झरी, रॉयल्टी, पैसा हा मुद्दाच नाही बनत इथे, स्टेटसचा मुद्दा बनते. तर स्टेटस वाले लोकांचा जो इगो आहे ना, तो मणिपूर चक्रमधून चालते. आणि इगो जर हर्ट झाला किंवा इगोवर गोष्ट आली, तर निगेटिव्ह वे मध्ये पण व्यक्त होऊ शकते. आणि इगोवर जर गोष्ट आली तर पॉझिटिव्ह वे मध्ये सुद्धा व्यक्त होते. तर पॉझिटिव्ह वे मध्ये कोणता आहे? आता तर ठाणलं, आता तर करूनच दाखवण. आता तर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे म्हणजे पाहिजे, आता करूनच दाखवणार. आता तर घर बांधूनच दाखवण. आता तर मी कंपनी निर्माण करूनच दाखवण. हे जे दाखवणारवाली जे जिद्द असते ना, ते मणिपूर चक्रमधून निर्माण होते. आणि ही जी अग्नी आहे, ही अग्नी त्याला पेटवते आणि समोर ढकलते. संवेदनशीलता जी आहे, ही जी उत्तेजना निर्माण झाली, ही उत्तेजना ह्या इंद्रियाच्या समाधानाच्या समतुल्य आहे. कारण की त्या उत्तेजनामुळे हे शरीर काम करणं सुरू करते. ठीक आहे. हा चक्र जर निगेटिव्ह झाला तर काय होते? जसं मी म्हटलं ना, हा इगोवर येते गोष्ट. इगोवर येणारी गोष्ट काय? अहंकाराची भावना जी आहे, ती सूड, हिंसा यामध्ये मल्टिप्लाय होते. रिवेंज, कारण की इगोवर आली, निगेटिव्ह इगोवर आली. अगोदरचा पॉझिटिव्ह इगो होता, काहीतरी चांगलं करून दाखवणार. आता हा निगेटिव्ह इगो झाला, बदला घेण्याची भावना, मारण्याची भावना. ही सगळी याचे काय म्हणू आपण, हे तत्व आहे. पूर्वाग्रह, खूप सारे माइंड मध्येच विचार भरून ठेवणे, अभिमान, भीती, फिअरचं चक्र आहे. सर्वायवल, कसं होईल, काय होईल मला, याची भीती लागते व्यक्तीच्या मनात. हे जे चक्र आहे, हे पॅनक्रियास सोबत कनेक्टेड आहे. तुमच्या शरीराची स्फूर्ती, ऊर्जा, शक्तिहीनता ज्याला म्हणतो आपण, शक्ती नसल्यासारखं वागणे, ऊर्जेची कमी, शक्तीची कमी, काम न करण्याची कमी, तुमच्यातल्या पॉवरची कमी. तुम्ही जर चार चौघात उभा आहे तर तुम्हाला कोणी, तुम्हाला विचारून पण नाही राहिलं, तुमचा कमी ऑरा. हे सगळं काही तुमचं मणिपूर चक्र आहे. तुमचे मुलं, तुमचे बाबा, तुमचे आजोबा, तुमचा नातू तुमची किती रिस्पेक्ट करते, तुमचं मणिपूर चक्र सांगते. चिंता लागते याच्यामध्ये, पैसा कसा येईल, नोकरी नाही लागली तर काय होईल, माझ्या मुलानं चांगला नाही वागला तर काय होईल, डोळ्याची विकार येते. मणिपूर चक्र हे तुमच्या ऊर्जेसोबत कनेक्टेड आहे. तर ही ऊर्जा तुमच्या सरळ डोळ्यात जाते, अग्नीची ऊर्जा आहे. तर तुमचं दृष्टी, बघण्याची ताकद, डोळ्यातलं तेज, हे सगळं काही ठरवते तुमचं मणिपूर चक्र कसं आहे. भीतीचं रूपांतरण क्रोधामध्ये होते ह्या चक्रमध्ये. जर आपण याला आपल्या आरोग्याशी जर जोडलं, तर हे नाभी चक्र असल्या कारणानं इथे पूर्ण तुमच्या नाभीवर, तुमच्या पोटावर याची कमांड आहे. आणि पोटामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, अन्नाशय आहे, पित्ताशय आहे, आतडे आहेत, पोटाच्या मागचा पाठीचा मणका आहे, जवळपास हा डायफ्राम जो आहे, छातीचा जे खालच्या हड्ड्या असते, एकदम खालच्या हड्ड्या, त्याच्या आतमधली जे पोकळी आहे, त्याला डायफ्राम म्हटलं जाते, ते जागा आहे. पोटामध्येच तुमचे किडनी आलेली आहे, लहान आतडे, मोठे आतडे, चयापचय संस्था. तुम्ही जे अन्न खाता त्याला पचवणे आणि त्याचं निष्काशन करणे, ही जी क्रिया आहे, हे मणिपूर चक्रावरून चालते. लेडीज मध्ये ओव्हरीचा भाग, जेंट्ससाठी जे
वृषण आहे, अधिवृग ग्रंथी आहे, मूत्रपिंड आहे, आतमधल्या नसा आहे, नळ्या आहे. त्याच्यानंतर आपण अपेंडिक्स म्हणतो, तो भाग झाला. हे सगळेच सगळं तुमचं नाभीवरून चालते. का? कारण की याच्यामध्ये शरीरामध्ये केमिकल्स रिलीज करण्याचं, हार्मोन्स रिलीज करण्याचं सेंटर्स आहे हे. इथला जर ऊर्जा प्रवाह बिघडला तर यांचे हार्मोन्स सिक्रेट करणं बंद होऊन जाते. तुमच्या शरीरामध्ये पचन करण्यासाठी जे एन्झाईम्स, बॅक्टेरिया यांची निर्माण करण्याची गरज आहे, पचन ते निर्माण होत नाही. तुमच्या शरीरामध्ये अन्न पचनासाठी जे अग्नीची आवश्यकता आहे, ते अग्नीच जर राहिली नाही तर अन्न पचन होत नाही. जसं अति थंडी पडते, पाऊस येते, त्यावेळेस बघा माणसाचं पोट बिघडते. पण जसं मणिपूर चक्र बिघडलेलं आहे, त्याचं पोट 12ही महिन्यासाठी 24ही तास तसंच असते. ज्याची तब्येत चांगली आहे त्याला फक्त पावसाळ्याच्या दिवसात काही दिवस फक्त हा त्रास होते. कारण की सडनली वातावरण बिघडून जाते, तो ओला होते व्यक्ती, त्याच्यामुळे ते अग्नी जी आहे ती शरीरात इतर जागेवर प्रवाहित होते. पण ज्या व्यक्तीचा मणिपूर चक्र खराब आहे, त्याला 12ही महिने कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम राहील. त्याला 12ही महिने अन्न पचन होणार नाही, त्याला गॅसेसचा प्रॉब्लेम राहील, त्याला ढेकरचा प्रॉब्लेम राहील. हे विषय आहे तुमच्या मणिपूर चक्राचे. मधुमेह होणे, स्वादुपिंडाचा दाह, लिव्हर, मूत्रपिंडाची समस्या, किडनी, कोलेस्ट्रॉल, तुमचं रक्ताचा दाब, हा सुद्धा इथूनच क्रिएट होते. आणि गॅस आहे ना, गॅस क्रिएट झाली, पुन्हा सुरू झालं. पोटात अल्सर होणे, पोटाच्या आतमध्ये फोडं होणे, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स क्रिएट होणे, कॅन्सर होणे, हेपेटायटिस, थकवा, ऊर्जाहीनता, स्नायूचं दुखणे, डोळ्याचा आजार, या सगळ्या गोष्टी तुमच्या कनेक्टेड आहे मणिपूर चक्रशी. आता आपण बघू मणिपूर चक्रचं विस्तारित भाग. मणिपूर चक्र, हे मणिपूर चक्र जे आहे, हे 10 पाकळ्यांचं चक्र आहे. 10 पाकळ्यांचं. ठीक आहे. असं म्हटलं जाते, राम आणि कृष्ण ह्या दोघांचं जर आपल्या शरीरातलं जर स्थान कोणतं आहे, त्यांची जर ऊर्जा कोणती आहे, जर समजून घ्यायची आहे, तर राम यांची ऊर्जा तुमचं मणिपूर चक्र आहे. आणि कृष्णाची ऊर्जा तुमचं अनाहत चक्र आहे. 16 दलाच्या पाकड्या, 16 कला संपूर्ण. तर इथे 10 कला आहे. 10 प्रकारे हे चक्र आपली एनर्जी ओपन करत आहे. 10 प्रकारे याचा विस्तार होत आहे. ह्या चक्रचा रंग पिवळा आहे. हे चक्र आपल्या शरीरातलं प्राण तत्वासोबत जुळलेलं आहे, जीवनशक्ती सोबत जुळलेलं आहे. हे चक्र जे आहे, इथे अग्नितत्व आहे. त्यामुळे अग्नितत्वाचं काम काय? प्रकाश करणे. प्रकाशाचं काम काय आहे? दिसणे. म्हणून हे चक्र कोणाला कंट्रोल करते? तुमच्या दिसण्याच्या सेन्सरला कंट्रोल करते. तुम्ही काय बघता त्याला कंट्रोल करते. तुमच्या डोळ्यांना कंट्रोल करते. जसं आपण बघितलं ना, मूलाधार चक्र स्मेलला, स्वादिष्ठान चक्र तुमच्या शरीरातलं जल तत्वाला, जिभेला. त्याच प्रकारे हे तुमच्या दृष्टीला आणि तुमच्या डोळ्यांना कंट्रोल करते. मणिपूर चक्राचे 10 पाकड्या आहेत. म्हणजे 10 प्रकारे ऊर्जेचं रूपांतर किंवा ऊर्जेचा विस्तार किंवा ऊर्जेचं प्रगटीकरण. याचा बीज मंत्र रम आहे.
इथलं अॅनिमल स्पिरिट आहे. एक मेंढा, बकरी असते, बकरीच्या नंतर एक शेळी असते, शेळी, मेंढी, मेंढा कोण आहे? तो जंगलामध्ये पहाडावर राहणारा प्राणी आहे. शेळी जे असते त्याच्याच प्रकारचा असते, पण याचं स्वरूप मोठं आहे, याची पॉवर खूप जास्त आहे. हा इगोइस्टिक खूप आहे, आणि जर इगोवर घेतलं तर तो पहाडातल्या अशाही कोपऱ्यात पोहोचू शकते जिथं कोणीच नाही जाऊ शकत. त्याचा इगो खूप बेकार असते. मेंढा इगोचं प्रतीक आहे, पॉवरचं प्रतीक आहे. त्याचा थर्ड आय, तर जे मस्तक असते ना, ते खूप पॉवरफुल असते. तर म्हणून इगो वाल्या लोकांचा आहे ना, माइंड खूप जास्त पॉवरफुल असते. ते काही करून टाकन जर त्यांचं डोकं फिरलं तर. हमेशा टक्कर घेण्याची त्यांची तयारी असते. का? कारण की मेंढ्याचं स्वरूप तसं आहे की तो हमेशा टक्कर घेते, तो कधीच भेट नाही. तो नेतृत्व करते, तो पुढाकार घेते, त्याचा निश्चय खूप दृढ असते. हे मेंढ्याची गुणधर्म आहे बरं. तो शक्तीचा गुणधर्म आहे, तो पुरुषत्वाचं प्रतीक आहे. मेंढा हा भयंकर इगोइस्टिक, पॉवरफुल, आणि आपण ज्याला मॅन एनर्जी म्हणतो ना, एकदम मस्क्युलाइन एनर्जी, ते मस्क्युलाइन एनर्जी घेऊन चालते. आणि हे जे तत्व आहे, हे अग्नितत्व आहे. तर अग्नितत्व आहे, तर अग्नितत्वाचं बीज, देवता कोण आहे? अग्निदेवता. आणि अग्निदेवता कोणावर बसलेले आहे? तर मेंढ्यावर बसलेले आहे. विचार करा, पहिलेच फायर ते अशा प्राणीवर बसलेले आहे जो हायपर ऍक्टिव्ह आहे, शक्तीचं प्रतीक आहे, पुरुषार्थाचं प्रतीक आहे, पुरुषत्वाचं प्रतीक आहे. आता सांगा, ज्याचा मणिपूर फुल पोटेन्शियल मध्ये ऍक्टिव्ह असेल, तो व्यक्ती कोणासारखा राहील? तो बकरीसारखा राहील की मेंढीसारखा राहील? मेंढी म्हणतो, शेळी आपला, मेंढ्यासारखा राहील. ज्याचं मणिपूर चक्र कमजोर, तो बकरीसारखा असते. ज्याचं मणिपूर चक्र बलवान, तो मेंढ्यासारखा असते, पॉवरफुल. ठीक आहे. आता इथले देवता कोण आहे? इथले देवता आहे रुद्र. ठीक आहे. त्यांचं काम आहे जुन्या तत्वाचं विघटन करणे आणि नवीनचं निर्माण करणे. म्हणजे खूप झालं सर्वायवल इश्यू, खूप झाला भोगविलास, आता हे खतम करा. आणि ते खतम करून त्याच्या जागेवर असं काहीतरी सिच्युएशन क्रिएट करून देईल का तो व्यक्ती आता लोकांसाठी काम करेल. सर्वायवल आणि प्लेझर हे त्याचा आता मुद्दाच नाही राहिला. आता मोठं काहीतरी करायचं आहे. म्हणून इथे रुद्राची गरज आहे, की जिथे डिस्ट्रॉय करून नवीन क्रिएशन निर्माण करेल. तुम्ही जेव्हा अन्न पचन करता, तर अन्न अन्न जेव्हा खाता, तर अन्न काय होऊन राहिलं? डिस्ट्रॉय होत आहे तुमच्या पोटात जाऊन, भस्म होत आहे त्या आगीत जाऊन. पण ते भस्म झाल्यानंतर, निष्कासन केल्यानंतर, त्या अन्नाचं शरीरातून निष्कासन झाल्यानंतर जे उरते, ते ऊर्जा. तसं हे रुद्राचं काम आहे. तुमच्या जीवनात जे आहे, जे तुम्ही ग्रहण केलं, त्याचं निष्कासन करणे, लेट गो करणे. सगळ्यात महत्वाचं लेट गो. जे लोक लेट गो नाही करू शकत, त्यांचं मणिपूर चक्रावर काम करण्याची गरज आहे. इगो पकडू नये. भयंकर इगो पकडलेला आहे. जुन्या जुन्या 10-10, 20-20 वर्ष जुन्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये चालत आहे. भयंकर इगो, रॉंग काइंड ऑफ इगो. कोणाचंच ऐकायचं नाही. असे जे लोक आहे ना, त्यांना मणिपूर चक्रावर काम करण्याची गरज आहे. ठीक आहे. इथली शक्ती कोणती आहे? इथल्या शक्तीला लाकिनी शक्ती म्हणतात. ही लाकिनी शक्ती विनाशाची शक्ती आहे. पुन्हा तेच जे रुद्राचं काम आहे, ते त्या देवीचंही काम आहे, विनाश करणे आणि निर्मिती करणे. जीवनदायिनी ऊर्जा ह्या देवीकडे आहे. हिच्या हातात अमृत आहे. हिच्या हातात एक असं फूल आहे ज्यामध्ये अमृत शक्ती आहे. ती ती अमृत कुंड आहे तो, जे विनाश केल्यानंतर पुन्हा व्यक्तीला सृजन करण्यासाठी तयार करते. ही वाणीची देवी आहे, नॉलेजची देवी आहे. सृजन करायचं आहे तर तुम्हाला स्किल लागेल, तुम्हाला तुमचं माइंड स्टेटस लागेल, हे सगळं देते. ठीक आहे. इथे आपण बघितलं की इथले 10 पाकड्या आहेत. तर प, फ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, हे जे वर्ण आहे, हे वर्ण इथलं प्रतीक आहे. तर लज्जा, मत्सर, विश्वासघात, अज्ञानता, भ्रम, द्वेष, मूर्खता, भय, तहान लागणे,
आणि आध्यात्मिकता, हे असे 10 प्रकारच्या क्वालिटीज आहे ह्या चक्रमधून रिलीज होत आहे. इथला बीज मंत्र आपण बघितलाच आहे, रम बीज मंत्र आहे. आणि या चक्र सोलर प्लॅनेट मध्ये सूर्यग्रहाशी कनेक्टेड आहे. प्रकाश, ऊर्जा, गरमी, अग्नी, आणि तोही लीड करते जगाला, है ना. त्यामुळे सूर्याचं जे तत्व आहे ते ह्या ठिकाणी आहे. ह्याच ठिकाणी आत्मतत्वाचं अभिव्यक्ती आहे, तुमच्या आत्म्याचं प्रगटीकरण मोठ्या लेवलवर, हे ह्या तत्वाचं चक्राचं मूळ आहे, मूर्त आहे. आणि कुठे काम करते, पुन्हा दृष्टीशी संबंधित आहे, डोळ्यावर काम करते. आता ह्या चक्राला ऍक्टिव्हेट करायचं तुम्ही काय करू शकता? पहिले तर चयापचन प्रक्रिया चांगली करा. तुमच्या अन्नामध्ये अशा गोष्टी इंटेक करा ज्याने अग्नी प्रज्वलित होते. तूप आहे, मिरे आहे, लवंग आहे, जायफळ आहे, त्यानंतर ओवा आहे. यांना तुम्ही यूज करा तुमच्या अन्न प्रक्रिये, ग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये. हे अग्नितत्वाशी रिलेटेड मसाले आहे, जे पोटात गेल्यानंतर तुमचं अग्नी प्रज्वलित करून देते. त्यानंतर एक अग्निसार क्रिया असते. अग्निसार क्रिया म्हणजे तुम्हाला पाणी पिऊन त्याचं, म्हणजे याला लूज मोशन म्हणू आपण, लूज मोशनची क्रिया. तुम्ही पाणी पिणे आणि टॉयलेटला जाणे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही इन्ग्रेडियंट ऍड करणे असते की पोटाची पूर्ण सफाई होते. वर्षानुवर्षाचा साचलेला मळ तुम्ही त्या अग्निसार क्रियेमधून रिलीज करता. नवली क्रिया, हे प्राणायामाची क्रिया आहे, ज्यामध्ये आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आतडे आतमध्ये ओढतो आणि नाभीचे जवळचा आतडे नाभी चक्रासोबत जवळपास कॉन्सर्ट एक प्रकारे केंद्रित करतो आणि त्याला पूर्ण फिरवतो. ते रामदेव बाबा करतात ना, पूर्ण पोट खालचं वर असं गोलगोल 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 फिरत, त्याला नवली क्रिया म्हटलं जाते. प्राणायाम मध्ये उड्डाण बंद. उड्डाण बंद म्हणजे काय असते? तुम्ही श्वास घेता, दोन्ही प्रकारे करता येते, श्वास घेतानाही करता येते, श्वास सोडतानाही करता येते. तर हे योग शास्त्रामध्ये हे 3 प्रकारचे बंद आहे: मूल बंद, उड्डाण बंद, जालंधर बंद, जालंधर आणि उड्डाण बंद. तर याच्यात काय असते, तुम्ही श्वास घेता आणि पोटाच्या आतड्यांना अंदर ओढून घेता, आणि हे जी हनुवटी आहे हे खाली लावून देता अशी, आणि पूर्ण एनर्जी जी आहे ना तुम्ही आतमध्ये ओढून घेता. सेम गुदाद्वार पण तुम्ही आतमध्ये ओढून घेतलं, तुमचं जे जेनेटिव्ह ऑर्गन्स आहेत त्यालाही आतमध्ये ओढून घेतलं, त्यानंतर तुमच्या पोटालाही आतमध्ये ओढून घेतलं, आणि वरून हे हनुवटी खाली लावून लॉक लावून दिला. हे त्रिबंध आहे. हे योगशास्त्रात याचं खूप जास्त महत्व आहे तुमच्या एनर्जीला ओपन करण्यासाठी. तर उड्डाण बंद जो आहे तो ह्या चक्राला ओपन करते. आसन मध्ये जर गेला आपण तर मयूरासन नावाचं आसन आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपण खाली लेटल्या जाते, पोटाकडे, म्हणजे पाठीच्या आधारावर नाही, पोटाच्या आधारावर, आणि आपले दोन्ही हात जमिनीला टच करून, दोन्ही पंजे जमिनीला टच करून, ह्या जे कोहनी असते त्या कोहनीला असं असं स्ट्रेट केल्या जाते, आणि ह्या कोहनीच्या वर तुमचं पोट, नाभी इथे बॅलन्स केल्या जाते, आणि पूर्ण हवेमध्ये आडवा असते व्यक्ती ह्या कोहनीच्या भरोश्यावर. हे एक मयूरासन आहे. ह्या मयूरासनचं इतकं भयंकर महत्व आहे. या मयूरासनमुळे तुमचं नाभी मजबूत होते. जसं काल आपण गरुडासन बघितलं, हे मयूरासन. ओके. तर हे झाली आपली मणिपूर चक्राची सविस्तर माहिती. एका मिनिटात रिकॉल करतो. मणिपूर चक्र, पिवळा रंग, अग्नितत्व, त्याचे देवता अग्नी, त्यांचं वाहन मेंढा, इथले शक्ती आहे लाकिनी, आणि देवता आहे रुद्र. यांचं काम आहे विनाश करणे, आणि विनाश झाल्यानंतर तिथे सृजन करणे. सिंपल, विनाशचा अर्थ आहे निष्कासन करणे. हे काही मरण्याची देवता नाही आहे, विनाश करते, निष्कासन करते. खाल्लं पेल्लं सगळं निगेटिव्हिटी, जे डोक्यात कचरा भरलेला आहे सगळं निष्कासित करा. जुन्या अलग अलग प्रकारचे अनुभव आलेले आहे, निष्कासन करा.
अलग अलग प्रकारची एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये आलेली आहे, निष्कासित करा. खूप दुनियाभराचं तुम्ही जेवण केलं, निष्कासित करा. सगळं लेट गो. जे लोक लेट गो नाही करत ना, त्यांना शुगर होते. लक्षात घ्या. खूप सारं काहीतरी मनामध्ये भरून ठेवलंय, वरून कितीही चांगला दाखवा, मी एनर्जी सेन्स मध्ये मानतच नाही तो व्यक्ती चांगला आहे म्हणून. बिलकुल मानत नाही मी, पण मी बोलून दाखवणार नाही. पण मला अंदर माहिती आहे हा व्यक्ती कुठंतरी पाठीमागे काड्या करत आहे. का? कारण की मणिपूर चक्र खराब आहे. मणिपूर चक्राचा अर्थ एकच असते, स्वार्थ. जर खराब आहे तर स्वार्थी माणूस आहे, आणि जर खराब नाही आहे तर लोकांसाठी काम करणारा व्यक्ती आहे. आणि जेव्हा व्यक्ती स्वार्थमध्ये जाते, तेव्हा त्याला दुसऱ्याशी काहीही लेना देना नसते, तो फक्त स्वतःच बघते. आणि जो व्यक्ती जास्तीत जास्त स्वतःच बघत जाते, तिथे प्रॉब्लेम हा क्रिएट होते की त्याचा पॅनक्रियास काम करणं बंद होऊन जाते. आणि पॅनक्रियाज एक वेळा बंद झालं की शुगर झाली, आता तो लाईफ टाईम म्हणून मला शुगर का होते, मला शुगर का होते, मला शुगर का होते. पण शुगरचा मूड आहे का तो लेट गो करत नाही. त्याने लेट गो करणं सुरू करून टाकावं. त्यांनी स्वार्थला पकडणं बंद करावं. स्वार्थ म्हणजे कोणता? निगेटिव्ह स्वार्थ, चांगला स्वार्थ नाही. याला रिलीज करा, लोकांसाठी मोकळं व्हा. स्वतःच स्वतःला स्वतःला स्वतःला, हे चक्र आहे लोकांना देण्याचं. आणि ह्या चक्रावर येऊन जर व्यक्ती म्हणतात की सगळं मलाच भेटलं पाहिजे, सगळं काही माझ्याच पाशी आलं पाहिजे, सगळ्याच्या ताटातलं अन्न मीच खाल्लं पाहिजे, तेव्हा पॅनक्रियास काम करणं बंद करते. तुम्हाला असं वाटन, म्हणजे खूप प्रॅक्टिकल आहे, खूप खूप प्रॅक्टिकल आहे. टेस्ट झालेले आहे. तुमच्या मनातल्या भावना जशा बिघडल्या, तुमचं पॅनक्रियास काम करणं बंद करते. पण आता याला कोणी काही करू शकत नाही. आपापलं माइंड आहे, आपापल्या लेवलवर जगत आहे. मी माझ्याकडून तुम्हाला सगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही स्वतः स्वतःचं लाईफ रिअलाइज करा. आणि कोणतं चक्र किती बिघडलं आहे, कोण्या चक्रावर काम करायचं आहे. हे चक्र पितृशी कनेक्टेड आहे, डीएनए सोबत कनेक्टेड आहे. सूर्य हे पितृलोक आहे. जर कोणाचे मणिपूर चक्र, सूर्यग्रह खराब आहे, तर 100% त्याला पितृची एनर्जी निगेटिव्हली वर्क करत आहे. आणि जर पॉझिटिव्ह आहे तर पितृचा आशीर्वाद आहे. वडलोपार्जित नाव आहे, टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी, अशी जे नावं आहे, हे त्याचं नाव आहे का? नाही, त्यांच्या वडिलाचं नाव आहे, त्यांच्या वडिलाचं नाव आहे. त्यांनी असे काहीतरी पुण्यकर्म करून दिले का त्यांच्या नावामध्ये ते बळ आहे. ते बळ मणिपूर चक्र देते. चला, आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. डिटेल इन्फॉर्मेशन झालेली आहे. आपण आता सुरुवात करूया. दादा, एक विचारायचं होतं. हा हा, बोला सर. आणि मग उडियान बंद लावताना आपण श्वास आत रोखून ठेवतो की बाहेर ठेवतो? दोन्ही प्रकारे करता येते सर. म्हणून म्हटलं, हे अशी टेक्निक आहे, हे दोन्ही वे मध्ये करता येते. आणि है ना, मयूरासन म्हणजे करताना? हा, मयूरासन करताना तर श्वास आतमध्येच पाहिजे. कारण की जर श्वास बाहेर सोडला आणि हम्म. एखादी जर पोट आपल्या ह्या हाताच्या प्रेशरमध्ये एखादा आतडं जर सरकलं, मग गडबड होऊन जाते. तर अच्छा. त्याला होल्ड करून ठेवासाठी आहे ना, तुमच्या पोटात श्वास असलाच पाहिजे, नाही तर मग त्या पोटाला बळ कोण देईल? आणि तुमची हम्म. कोहणी पोटात कुठेही घुसू शकते मग अशा वेळेस. बरोबर. है ना. तर त्याच वेळेस इथेच मोठा श्वास होल्ड करायचा मुद्दा बनते, की जेव्हा आपण श्वास कंट्रोल करून जेव्हा त्याला धरून ठेवतो आणि हळू बॉडी उचलून जेव्हा रिलीज करतो, तितका वेळ तुम्हाला होल्डिंग जमली पाहिजे. आणि आतडे सोडून जर केली तर एकच धोका आहे त्याच्यामध्ये, की आतडे सरकू शकते. राहिलं हे त्रिबंध लावणे, तर हे दोन्ही प्रकारे करता येते. श्वास घेऊन सुद्धा करता येते, श्वास सोडून सुद्धा करता येते. तुम्ही दोन्ही वे मध्ये करता येते. इथे काही प्रॉब्लेम नाही जात. थँक्यू. ठीक आहे, तर सुरू करू आपण आता. सर्वांनी रिलॅक्स बसा आणि ज्यांना पाणी ओके, वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. हा,
कसं झालं मेडिटेशन? गुड मॉर्निंग दादा. खूप गुड छान झालं मॉर्निंग. मेडिटेशन. वा. थोडी मणिपूर गॅप होती 3-4 दिवसाची. हा हा. आणि आज ते सहस्त्रार चक्रावरती तर खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं माझं. फक्त थोडं म्हणजे डोक्यावरती ओझं आल्यासारखं वाटत होतं की कशाचं तरी भार येत आहे. हा, हा. ठीक आहे. पण छान वाटलं. होऊन जाईल. थँक्यू हा. सो मच. ब्लेस यू. राजेश सर. गुड अथवा. मॉर्निंग सर. गुड छान मॉर्निंग. वाटलं. तसं छान ऊर्जावान वाटलं. आणि काल तर मी म्हणजे 1 वाजता झोपलो होतो, थोडा बाहेर गेलो होतो. हम्म. पण मला रोज म्हणजे बरोबर 5 वाजता जाग आला आणि वेळ न झाला तर मी उठलो पण. तर हम्म. हळूहळू माझ्यामध्ये सकाळी लवकर उठणं जे आहे ते होत आहे. हा, छान ऊर्जावान छान. वाटते. छान वाटते. थँक्यू सर. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. आणखी कोणी आहे? माधुरी ताई, काही बोलायचं आहे? नाही, विशेष नाही दादा. फ्रेश आणि शांत वाटतंय, एवढं सांगते. ब्लेस यू. ब्लेस यू. निलेश सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप छान रिलॅक्स वाटते. आणि आता असं नाही की एकाच दिवस जरी गॅप पडले गेले तर हम्म. हम्म. म्हणजे असं वाटतं की जसं आपण नाही का कसं दिवसभर आंघोळ नाही केली तर कसं एकदम शरीर असं जड आणि काहीतरी असं ना असं चिडचिड किंवा असं काहीतरी अनइझी सारखं वाटते. तर एक दिवस हम्म. जरी मेडिटेशन गॅप पडला नाही झालं तर ते असं काहीतरी चुकल्यासारखं होतं. आणि मेडिटेशन केलं की आज तर मी फक्त ना सुरुवातीला बीज मात्र म्हटले, पण नंतर माहित नाही मला काय वाटलं की नुसतं शांत ऐकत राहावं. इतकं शांत ऐकत राहिलो मी नुसतं आणि खूप इमॅजिन करत गेलो. अं, हम्म. आणि सगळं अफर्मेशन त्याच्यानंतर चॅन्टिंग. तर खूप ओके. छान वाटलं. म्हणजे मला तर असं वाटतं की व ज्या बीज मध्ये सुरू असतात ना त्यावेळेस हम्म. खरं म्हटलं तर तो जो चॅन्टिंगचा प्रवाह आहे तो खूप जास्त पॉवरफुल राहतो. बरोबर. तो मी खूप छान अनुभवला. आणि म्हणजे असं ना की म्हणजे डोक्यात नवीन नवीन असे विचार किंवा एकदम नवीन चॅन्टिंग अजून काय करू शकतो, अजून इमॅजिनरी काय अजून काय चांगलं करू हम्म. हम्म. शकतो, हम्म. ते थॉट्स आले. बरोबर. की ते आता वा. असं आहे की छोट्या मोठ्या डायरीत लिहून ठेवायचे. चांगला ते आहे, असं चांगला आहे. ओपन बिलकुल. झाल्यासारखं होतं पूर्ण माइंड. मस्त. हा हा हा. नाही, ह्या येस. टायमिंग चांगलाही तसंच आहे की डिवाइन थॉटला एंट्री मिळते. हा. तर आपण रिसिव्हिंग मोड मध्ये असतो, तर हे मॅक्सिमम चान्सेस आहे की आपण डिवाइन एनर्जीला, डिवाइन थॉटला रिसीव्ह करतो. येस येस. ब्लेस यू. थँक्यू. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेस यू. लव, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. थँक्यू. सुरभीताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. छान झालं दादा सेशन. इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं. एकदम मस्त नॉलेजेबल सेशन होतं. आणि मेडिटेशन पण छान झालं. एकदम रिलॅक्स, सायलेंट वाटत आहे. ब्लेस यू. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सो मच. ब्लेस यू. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान झालं सेशन. आज पुन्हा अवेक होती मी. पण मला रोज जेव्हा पण मी मेडिटेशन करते तेव्हा मला नेहमी हेच आठवत राहते की मला आज काय करायचंय. म्हणजे मला हे करायचं ते करायचंय. सो हे माझ्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे मला ते असं व्हिज्युअलाइज होत राहते. थँक्यू, थँक्यू सो मच. छान झालं. ब्लेस यू. ब्लेस यू. निंबाळकर सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सगळ्यांना सर. शुभ प्रभात. खूप छान झालं आज. महत्वाचं म्हणजे आज म्हणजे मणिपूर चक्राबद्दलचे जे डिटेल्स माहिती दिलीत. पुष्कळदा आपल्याला हा प्रॉब्लेम असतो की हे काय होते हे माहित नसते, परंतु बरोबर. नेमक्याच बेसिक प्रॉब्लेम जे आहे ते मणिपूर चक्राचेच आहेत. आणि त्याच्यामुळे आज जी सगळी माहिती मिळाली, खरोखरच एक चांगलं नॉलेज आलं. आणि
याच्यानंतर आपल्याला पुढे कशा प्रकारे प्रिकॉशन घ्यायची आहे किंवा कोणत्या कशा तिथे ट्रीटमेंट द्यायची आहे हेही सगळ्यांना समजलं. दुसरं की जे वेगवेगळे बंध आपण लावतोय हे खूप महत्वाचे आहेत की ज्याच्यामुळे बरोबर. आपल्या सगळ्या नाड्या मोकळ्या होतात. तर त्याच्यासाठी ते एक चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं. त्यानंतर रेग्युलर आपलं मेडिटेशन आहेच, खूप छान मेडिटेशन होऊन राहिलेलं आहे. जसं निलेश सर म्हटले की एखाद दिवशी नाही झालं तर ते आपल्याला अगदी असं वाटतं की आपण कुठंतरी बा आपली एनर्जी लॉस करून गेलेली आहे का. रोजच्या मेडिटेशन मध्ये ते येऊन राहिलेली आहे. रिकव्हरी चांगली चालू आहे आणि नवीन 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 थोडे काही एक्सपिरियन्स अनुभव जे आहेत तेही आहेत. मेडिटेशन करताना एक आता जाणवायला लागलं की आपल्याला खूप काही प्रयत्न नाही करावे लागून राहिले. सुरुवात झाली की ऑटोमॅटिक आपण त्या झोन मध्ये चालले जातोय. ते बरोबर. चांगलं हे आहे आणि मला वाटते की सगळ्यांनाच हे अनुभव येत असतील. त्याच्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दादा, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्याकडून हे करून घेऊन राहिले. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला. मोरे सर. आणि हो, आज एक बोलायचं होतं, मी आता अमरावतीमध्ये आहे. तर सरांनी तर म्हटलंच आहे की आपण भेटू म्हणून. आणखी कोणी आहे तर मी पण भेटायचं असेल भेटू शकता. कारण की मी खास करून तुम्हालाच भेटायसाठी आलो, निलेश सर, निंबाळकर सर ना. म्हटलं चला आता हम्म. आपण एक वेळा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की पुन्हा येणं होणार नाही, तर त्याकरिताच दादा आलो. मला भेटायचं आहे. हो ठीक आहे ना, भेटू भेटू. तर चालेल. आज आणि उद्या 2 दिवस आहे मी. सोमवारी ओके सकाळी निघून जाईल. तर ओके. ना, जर तुम्हाला भेटायचं आणखी कोणाला जरी भेटायचं असलं तर तुम्ही तसं बघा कुठं आपण एक म्हणजे भेटायचं कोणाच्या घरी म्हणा किंवा काय, तसं ठरवून घ्या. मला सांगा, मी येऊन जातो दुपारी. चालेल चालेल. लवकरच येईल, 10-11 वाजता, म्हणजे वेळ जास्त मिळाला पाहिजे आपल्याला. ठीक आहे दादा, ठीक आहे. ठीक आहे. हो. चालेल. गुड मॉर्निंग मोरे सर. माईक ऑन करा सर. नमस्कार सर म्हणलं. नमस्कार नमस्कार. मंदिर साईबाबाचं जे जन्मस्थान आहे पाथरी नाही का, हम्म. तिथं आलेलो आहे. तुम्हाला त्याचं दर्शन घेतो सकाळी सकाळी सर्वांना. असं असं. बरोबर. हं, त्याचे पूर्ण म्हणजे जन्मस्थानाचं घर दाखवतो, त्याची विहीर दाखवतो, बावडी दाखवतो, अरे वा. त्याचा जिथं जन्म झाला त्याचं घर दाखवतो, जन्मस्थान नाही का. हा हा. 2 मिनिटं दाखवतो, जवळ आलो आता. हो. हे कसं दिसतं इथून समोर, तुम्हाला दाखवायचं तर कॅमेरा कसं तो करायचं. कॅमेरा कॅमेरा हे करा सर. कसं मोबाईल मध्ये करायचं. बघा तुम्ही. मोबाईल मध्ये आहे. खालच्या साईडने बघा. आला हम्म. नंतर अरे कसं करायचं. तुमच्या मोरे सर, तुमच्या फोटोवर क्लिक करा. तिथे खाली एक हा, कॅमेरा आहे, तिथे एक खाली चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करा. कुठं चिन्ह करे, कुठं आहे. आधी तुमच्या फोटोवर क्लिक करा. कुठं. तुमच्याच फोटोवर क्लिक करा. तुम्ही दिसताय ना हा, तुम्हाला. केलं. हा, तिथे खाली एक चौकोन दिसतो छोटासा हो, ब्लॅक. कॅमेरा आहे. हा हा, त्याच्यावर क्लिक करा. हा केलं. जमलं का? झालं का. आलं. सर, तुम्ही काय करा, हा मोर ऑप्शन आहे ना, मोर. हो. हा मोर का, थांबा तिथे, थांबा. हा तिथे जा आणि त्याला बंद करा पहिले ते. अच्छा अच्छा. हा, बंद बॅकग्राऊंड केलं. बंद करा. बॅकग्राऊंड बरोबर. मोर मध्ये जावं लागेल का. हा मोर मध्ये, राईट. हा हा हा. तिथे बॅकग्राऊंड आणि इफेक्ट असेल. हा ते बंद करू का. हा, तिथे नन करून घ्या. नन आहे का त्याच्यात. हा गेलं नन बघा. राईट. हा हम्म. आलं. हा, आलं आता आलं. ठीक आहे. आपण इकडे बस. साईबाबा जन्मस्थान मंदिर आलं, दक्षिण गेट वर हो दिसलं. हो हो. आहे आहे का. हो सर. गेट नंबर 2, ते गेट नंबर 1 आहे इकडं बाजूचं. हा. हे दक्षिण गेट नंबर 3 आहे. आपण हे प्रवेश निषिद्ध आलं. हो. हे 2 झाले.
आता मी आतमध्ये चाललो. हा, ते द्वारकामाईचं पहिलं मंदिर आलेलं इथं. हा, हो हो सध्या बंद आहे, सध्या नाही का इथं. हे द्वारकामाईचं मंदिर आपण जो जो मज द्वारका. भजे जैसा जैसा हो भावे तैसा तैसा पाव मीही त्याची आलं. बरोबर सर. हा, ठीक आहे ठीक आहे. नंतर आहे इथं इकडं मी आता मंदिरात चाललो. मंदिरात दर्शनाला लोक येत चालले तर. हो हो आता मी दर्शन घेतो. आंघोळ नाही केली तरी बी आज लवकर आलो थोडं. चालते. जाग नाही आली, थोडी उशीर आलो. हम्म. साईबाबाची मूर्ती दिसत आहे इथं, दिसायली. हा 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 हा. हो 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 हो. मी छान. साईबाबा जन्मस्थान आहे. बरोबर. छान. ठीक आहे. ते लोक हो दर्शन हो. घेत चालले तर. ही हुंडी, पैशाची हुंडी इथं. हम्म. हुंडी नंबर 1 आहे. हुंड्या 5-7 हुंड्या आहेत तिथं. इथं उदे. हा. इथं ते तीर्थ आहे. मला तीर्थ द्या थोडं. थोडं बस. मी आता खाली चाललो. हा, बरोबर. हा हा. ते महाराज येत. ते महाराज साईडला आहे. कोण आहे? हे आमचे ग्रुप आहे, मेडिटेशनचा ग्रुप आहे. अच्छा, कुठून आलात आपण? मी तिकडं चंद्रपूरहून आलो. इथं कुठं आला? इथं कुंभारवाड्यात आलो. सासवडी माझी इथं कुंभारवाड्यात. काय कोणता आडनाव? पांडुरंग कुंभार. पांडुरंग कुंभार. बरं. ते म्हणे मी आता आलो तर आम्हाला दर्शन द्या म्हणले देवाचं, नाही का? कोण आता ग्रुप आहे का? हा, आमचा ग्रुप आहे. आता दिसणं आपण महाराज येतं. हो हो हो. साईराम. साईराम साईराम. नमो साईराम. 40 जण येतं. तसं 90-100च आहे, पण सकाळी सकाळी मेडिटेशनला 30-35 असते तर. एकदा 5 मिनिटं माहिती दिली सांगते का? सांगा ना. हो माहिती चालेल. तुम्ही बोला ना. या साईड सर, तुमचा वेळ घेतो थोडा. हो हो चालू दे, चांगली गोष्ट आहे. हो, मेडिटेशन मध्ये ते हे तज्ञ आहेत ते. असं आहे. हा, सर्व सर्व चक्रावर बोलते ते. आमचं सेवन चक्र सर्व सकाळ सकाळ सेवन चक्र फोकस असते. हा, सेवन चक्र पूर्ण मणिपूर. बोल. नमस्कार. नमस्कार नमस्कार महाराज, नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मी जे आहे, मी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र इथून बोलतोय. साईबाबांचं जन्मस्थान आहे इथे. तर त्याबद्दल काही तुम्हाला थोडी माहिती सांगतोय. साईबाबांच्या जन्मस्थानाची माहिती सांगतोय, तर ती तुम्ही सविस्तरपणे ऐकून घ्यावी. हो 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 हो. ओम साईराम. ओम ओम साईराम. ओम सबका साईराम. मालिक एक है असा राष्ट्रीय संदेश देणारे श्री संत साईबाबा यांचं जन्मस्थान पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. आज या पाथरीला एक बाबांचं भव्य मंदिर उभारलेलं आहे. या मंदिरच्या अगोदर बाबांची जुनी वास्तू होती. आजही या मंदिरच्या खाली तळमजला आहे. तिथे बाबांची वास्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आलेले आहे. अर्ध्या भागामध्ये ध्यान मंदिर बनवलं, अर्ध्या भागामध्ये बाबांची वास्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आलेले आहे. तिथे काही बाबांच्या आई वडिलांना वापरलेलं जुनं साहित्य आहे, जसं की पाणी पिण्यासाठी माठ, खंडोबाची मूर्ती, जात, पंत्या, कापराचा सुगंध असलेली आम्हाला उदी मिळाली तिथे. त्यानंतर बाबांच्या घरामध्ये आम्हाला 2 पेव मिळाले. पेव म्हणजे जुन्या काळी धान्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा, जे की इथे आजही पाहायला मिळतात. त्यानंतर बाबांच्या घरामध्ये आड मिळाला, जे आपल्या जुन्या वाड्यामध्ये पहिले आड वीर असायचे, आजही इथे ते पाहायला मिळतात. त्यानंतर आपण ज्या वेळेला ध्यान मंदिर फिरत असता, समोर 2 फोटो लावलेले आहेत. एक आहे श्री बल बाबा आणि दुसरे आहे श्री साई स्वामी शरणानंद. हे बल बाबा म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये
सुपारी हनुमान मंदिर परिसर आहे, त्या परिसरामध्ये बल्ब बाबा बरेच वर्ष राहिलेले आहेत. त्यानंतर बल्ब बाबा जे श्री साई स्वामी शरणानंद जे आहेत हे आहेत अहमदाबादचे आहेत, गुजराती पटेल आहेत. त्यांनी ज्या वेळेला बाबा शिर्डीमध्ये होते त्या वेळेला बाबांच्या सानिध्यामध्ये हे दोन भक्त 15 वर्ष राहिलेले आहेत. ज्या वेळेला बाबा शिर्डीमध्ये होते त्या वेळेला बाबांनी सरासरी कुठे उल्लेख केलेला नाहीये की माझा जन्म कुठे झालेला आहे, माझे आई वडील कोण, माझं गाव कोणतं, असा बाबांनी कधी कुठेही उल्लेख केलेला नाहीये. परंतु बाबांचे काही निस्सीम भक्त आहेत, ते म्हणजे माळसापती. आज जर आपण साई सच्चरित्र पाहिलं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बाबांचे निस्सीम भक्त हे माळसापती आहेत. बाबांनी स्वतः माळसापतीला सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरे ते ब्राह्मण कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री बल्ब बाबा व श्री साई स्वामी शरणानंद या दोन भक्तांना सुद्धा बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरे ते ब्राह्मण कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. ह्या दोन भक्तांमुळे जन्मस्थानाची पूर्ण माहिती श्री विश्वास बाळासाहेब खेर यांना मिळाली. श्री विश्वास बाळासाहेब खेर म्हणजे हे राणा मुंबईचे आहेत. यांनी या जागेवरती 25 वर्ष संशोधन करून यानंतर डिसिजन घेतलं की साईबाबांचं जन्मस्थान पाथरी आहे. बाबांचं नाव आहे हरिभाऊ परशुराम भोसारी, असं साईबाबांचं संपूर्ण नाव आहे. बाबांना 5 भाऊ आहेत. बाबांच्या वडिलांचं नाव आहे परशुराम. परशुरामाला 5 मुलं, रघुपती, दादा, हरिभाऊ, अंबादास, बलवंत. यापैकी शिर्डीचे साईबाबा जे आहेत त्यांचं नाव आहे हरिभाऊ. सर्वात मोठ्या भावाचं लग्न झालं आहे रघुपतींचं. रघुपतींना 2 मुलं झाली, महारुद्र आणि परशुराम बापू. परत दोघांचंही लग्न झालं, दोघांना खाली एक मुलं आले. खाली आले रघुनाथ आणि भाऊ. जे भाऊ होते त्यांचा विवाह झाला नसल्यामुळे त्यांची फॅमिली तिथे स्टॉप झाली आहे. जे रघुनाथ होते, रघुनाथाचा विवाह झाला, पुढे त्यांची फॅमिली आज हैदराबाद मध्ये आहे. बाबा ब्राह्मण कुटुंबामध्ये आहेत. बाबांचं गोत्र कौशिक आहे. बाबांचं कुलदैवत इथून 1 किलोमीटर अंतरावरती पंचबावडी हनुमान मंदिर माळेवाडा पाथरी म्हणून आहे, जे बाबांचं कुलदैवत आहे. इथून एक 30 किलोमीटर अंतरावरती सेलू म्हणून गाव आहे, जे बाबांचं गुरुघर आहे. केशवराज बाबा मंदिर सेलू. अशी साईबाबा जन्मस्थानची माहिती मिळतीये. मी योगेश वाळुसकर गुरुजी, साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. ओम साईराम. थँक्यू. ओम साईराम. थँक्यू. साईराम. खूप छान सर आपण वाटलं खाली गुरुजी. याच्यात जातो, ग्रामात जाते खाली जन्मस्थळाच्या ठिकाणी. ठीक आहे सर. हो हो चला. 2 मिनिटं. ठीक आहे. हे साईबाबा बाबाच्या पवित्र घराकडे आहे वर नाव. हो हो हो. वदनी श्री साईचे नाम, हृदय श्री साईचे प्रेम, तया नित्य आरामक्षम रक्षी स्वयं साहित्या. आता मी खाली चाललेलो आहे. हे ध्यान मंदिर आणि समाधी मंदिर म्हणले ते येत आहे. तर पहिला अगोदर मी असं हे डावीकडून उजवीकडे जातो. ठीक आहे. बरं. हे जे जे सांगितलं त्यांनी काही विश्वास खरे, हा त्याच्यानंतर चौधरी आणि त्याचं जे फोटो इथं आहे, विश्वास बाळखरे यांनी संशोधन केलेलं आहे. ते घर दाखवलं आहे, साईबाबा जन्मस्थान घर. ठीक आहे. ते घर तुम्हाला दाखवलं 5 मिनिटात. आता फोटो इथं लावले, ते साई लीलाचं तिथे लावलेलं आहे. आपण स्फुट विषय टाकलेले आहे. आपण महाराज हे मूळचे कोठाली राहणारे आणि त्यांचे आई बाप कोण होते या संबंधाची सूचने हकीकत कोणीच सांगू शकत नाही. निरनिराळे लोक निरनिराळ्या कल्पना करतात, पण अजूनही निश्चयात्मक अशी हकीकत कळली नाही. मात्र शिर्डीचे माळसापती असे म्हणत असत की महाराजांनी आपल्याला स्पष्ट सांगितले होते की मी पाथरीचा ब्राह्मण असून लहानपणी माझ्या आई बापांनी मला एका फकीराला देऊन टाकले होते. ही हकीकत महाराजांनी माळसापती सांगितली. त्याच सुमारास पाथरीचा एक गृहस्थ कोठाळ्यास काही कामासाठी गेला होता व तो परत जाताना शिर्डीस आला. त्यावेळी महाराजांनी त्यांच्याजवळ पाथरी येथील बऱ्याचशा मंडळीची नावे सांगितली. महाराज शिर्डीस प्रथम आले तेव्हा त्यांचा पोशाख भगवी कपनी होती, भगवी टोपी होती आणि भगवी धोतर होते, असे माळसापती सांगत असत. नंतर काशीराम शिंप्याने हिरवी कपनी आणि हिरवी टोपी शिवून दिली, ती ते घालीत असत. नंतर काही दिवसांनी पांढरी कपनी घालू लागले आणि डोक्याला धोतर बांधू लागले. महाराजांच्या उशाला नेहमी एक लहान गाठोडी असे, ती त्यांच्या देहावसानंतर सोडली तेव्हा त्यातून एक हिरवी कपनी व हिरवी टोपी निघाली. ती गाठोडी
संस्थानात अजून मी जपून ठेवली आहे. महाराज पुष्कळदा लहरीत येऊन गाण्याची तुटक कडवी म्हणत आणि ती फार गोड लागत. पण महाराज पद्धतशीर भजन म्हणताना किंवा गाणे गाताना ऐकण्याचा सुयोग अलीकडे अजून आलेला नाही. पण हा सुयोग माझ्या एका मित्राला एकदा लाभल्याचे त्या मित्राने सांगितले. हे एवढं असं आहे. साईबाबा जन्मस्थानाचे मंदिर आपण असं आहे. पंचबावडीचं हनुमान मंदिर, पंचबावडीचं हनुमान मंदिर, नंतर पंचबावडी जुना पात्री असं होतं. साईबाबाचे यांचे घर आपण इथं खोदकाम करताना. ठीक आहे. साईबाबा व्हिडिओ जन्म ऑफ झाला मोरे सर, व्हिडिओ ऑफ झाला. ऑफ झालं. ओके ओके, झालं सुरू. हो 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 दिसलं हे मी आता जे बोललो ते. हो 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 हो. चालेला स्फुट विषय नाही का. हे इंग्लिश मधून व्हर्जन आहे साईबाबाचं, साई लीलाचं नाही का. ते बरोबर. साई चरित्र मी औरंगाबादला असताना वाचलेलं पूर्ण नाही का मराठीतून. हा हा हा. ज्यावेळेस तिथं पारायण सुरू होतं मग साईबाबाचं नाही का. ही मूर्ती आहेत बाकी सर्व देवांच्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करून देव देव सर्व कार्य परविष्णू, हे बाकीचे देवाचे येतात. साईबाबा जन्म ही वीर जे म्हणले ना, पवित्र वीर म्हणले ना सर, हो साईबाबाच्या हो. घरातील पवित्र वीर ही वीर आहे. दिसली वीर, नाव टाकलेलं त्यांनी. बरोबर. हे सापडल्या वस्तू साईबाबाच्या घरात सापडल्या वस्तू आपण वर दिलेले सर्व. मी ते बी दाखवतो समोर. आता ह्या रोड आलो मी नाही का, ह्या साईडनं हे सर्व मंदिर येतं बाजूबाजूला. बाहेर जाण्याचा रस्ता आहे हा आहे तिकडून असं आहे सर्व. सर्व देव टाकले तिथं. आता ते देवी टाकले तिथे. देवीची नाव आहेत काही, आदिदेवी, आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, वीरालक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी, हे फोटो येतात. आणि हे साईबाबाचं ध्यान मंदिर इथं नाही का, इथे फोटो. नंतर आपण खाली आलो. ते बलबाबा जे म्हणले ना, ते औरंगाबादची गोलमंडी इथे भागातील बलबाबा आहे, ते माहिती दिलेली बलबाबा आपण. ते बाबरा नाही का, औरंगाबाद पासून ते फुलंब्री पासून 10-15 किलोमीटरवर बाबरा गाव आहे. त्या गावचे ते असं. औरंगाबाद समाधी द्यायची. त्यांनी सांगितलं औरंगाबाद इथे देवत पूर्ण डिटेल दिली त्याच्यामध्ये. ते सोबतचे माणसं आहेत ते सर्व. हे औरंगाबाद इथे गोलमंडी भागातील पुरातन सुपारी हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक विचित्र पेहराव घातलेली व्यक्ती बसायची, ज्यांच्या अंगावर सोलापूर चादर व घोंगडी, मोठा चष्मा, डोक्यावर मोराचे पीस, गळ्यात बल्बची माळ, मितभाषी असा हा त्यांचा स्वभाव, म्हणजेच बलबाबा होय. बलबाबाचे संपूर्ण नाव आसाराम केशव उर्फ येसुजी बनकर. त्यांचा जन्म बाबरा या गावी आहे का, बाबरा या गावी माळी समाजातील एका कुटुंबात झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील हे बाबरा गाव आहे. मयुराबाई ही त्यांची पत्नी. त्यांना एक मुलगा होता, तो 2 महिन्यातच वारला. त्यामुळे 1947 साली घरादाराचा त्याग करून बलबाबा औरंगाबादला आले. औरंगाबाद मध्ये प्रथम टांगा चालून व नंतर ते कापड गिरणीत नोकरीला होते. औरंगाबाद जवळील बीड मार्गावर जैनाच्या कचनेर या पवित्र स्थानी गेले. तेथे महादेव व देवीचे मंदिर होते. तिथे त्यांना साधना झाली. अशिक्षित जरी होते तरी त्यांना वाचविद्या प्राप्त झाली होती व अध्यात्मात त्यांची चांगली प्रगती झाली. त्यांचे अनेक प्रत्येक लोकांना आले. त्यातच त्यांना विश्वास खरेजी भेटले होते. विश्वास खरेजी व त्यांची पत्नी 82 मध्ये टुरिस्ट गाईड जुंबडे समवेत बलबाबांना बघण्यासाठी गेले. बलबाबांना त्यांना पाऊण तास शुद्ध वेदांतांचा उपदेश केला. भेटेअंती त्यांना नमस्कार केला. श्री खरे यांनी बलबाबांना 20 रुपयाची दक्षिणा दिली. तेव्हा ते काय म्हणले, बलबाबांनी खेरांना आशीर्वाद दिला की 20 लाखाचे मंदिर पात्रित तुमच्या हातून होईल व देशाच्या सर्व भागातून येथे लोक येतील. बलबाबा यांना दिनांक 7 ऑक्टोबर 91 भाद्रपद कृष्ण पक्ष सोमवती अमावस्या सोमवारी पहाटे सर्वोदयाच्या सुमारास औरंगाबाद येथे देवाज्ञा झाली. त्यांची समाधी गांधीनगर फायर ब्रिगेडच्या पाठीमागे स्टेशन रोड येथे आहे. त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचा फोटोचे पोशाख हे त्याच्या सोबतचे सर साहेब आहेत. आणि साई चरणानंद आहे तिथे. ठीक आहे. बरोबर. आता मी त्याच्या घराकडे चाललो. आता हे हुंडी, पैशाची हुंडी इथं ठेवली. पहिली हुंडी नव्हती, आता हुंडी ठेवली. हुंडीची गरज आहे आपल्याला, आहे की नाही. आपण हे हुंडी आपण इथं जाते सर्व साहित्य द्यायचं नाही का, दिसलं जाते की. त्यानंतर बाकी सामान याच्यामध्ये आपण हे मडकत येतं पुन्हा हुंडी. नाही त्याची माहिती दिली साईबाबा जन्मस्थान, त्यांनी जी माहिती सांगितली नाही का महाराजांना. साईबाबाच्या घरात मिळाली अद्भुत उदी आहे ही. ती दिसली, नाव दिसलं, नाव लिहिलेलं आहे तिचं, उदी.
आणि साईबाबा जन्मस्थान पाथरी आपण इथे टायटल लिहिलं त्यांनी त्याचं. ठीक आहे. हो हो जी माहिती सांगितली ते त्याच्यात दिली. ते घर आपण त्याचं म्हणजे बांधकाम करीत असताना ही सापडलेली वास्तू आहे. बरोबर बरोबर. संशोधन सतत 25 वर्ष संशोधन केलं याच्यामध्ये. हा हा ठीक आहे. आता मी वर चाललो आता. खालचं स्थळ आहे सर्व. वर जातो आता. इथं प्रसाद इकडं अजून डेव्हलप नाही झालं. गव्हर्नमेंट 100 कोटी द्यायचं म्हणले होते. आता कधी येते काय माहित. आता आले वाटतं. काल एक जण म्हणे मला. पिण्याचं पाणी आता मोठमोठे हे प्रसादालय तयार केले त्यांनी इथं. 3 मजली प्रसादालय आपलं. व्हिडिओ बंद झाला तुमचा मोरे सर. सर्व सुरू झालं. हा झाला चालू. बाहेर जाण्याचा मार्ग आहे हा. असं आहे. अशा रीतीने मंदिराचं तुम्हाला सकाळी सकाळी दर्शन झालं बिगर आंघोळी करता करता माझं. हे रथ आहे इथं. ठीक आहे. साईबाबाचे मंदिर जे म्हणले ना खरे साहेबांना लावलं त्याचं सभागृहाला नाव दिले खरे. पी.बी. खरे. ठीक आहे. संशोधन केलं त्यांनी 25 वर्ष सतत. बरोबर. एवढं आहे सध्या. मंदिर मोठं बांधलेलं बऱ्यापैकी आता. बरोबर. दुकान अजून उघडले नाही. आता उघडतील आता. ठीक आहे. हो हो ज्यांना माहिती झाली ते येतात लोक. हे असं मी आता बाहेर निघालो. ठीक आहे. हो ना. हो हो आता द्वारकामाईच्या तिकडे चाललो मी. तुम्हाला सुरुवातीत म्हणलं ना तिथं उच सुरू असं तिथे दर्शन घ्यायला लागतो. साहेबाची धून इथं सुरू आहे. धून आहे. साहेबाची धून सुरू आहे. ठीक आहे. ते द्वारकामाई. हे द्वारकामाई. ठीक आहे. हो थँक्यू. धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल, आमचा वेळ घेतल्याबद्दल. आता बॅग कसं यायचं. बॅग कॅमेरा पलटून टाका. पलट करू. ठीक आहे. आलं जमलं का. हो तुमचं पण खूप दर्शन खूप झालं धन्यवाद. मोरे सर. धन्यवाद परत. थँक्यू मोरे सर. थँक्यू. छान गेले सर आज. हा बोला बोला सर. एंजलच म्हटलं मोरे सर खरंच एंजल आहे. एंजलच्या मार्फत सकाळी सकाळी दर्शन झालं. एवढं इतकं सारखं इतकं छान. रात्री मला सकाळी सकाळी वर उगाच गच्चीवर बसलं. म्हणलं आता काय बोलावं काय नवीन. म्हणलं आता म्हणलं जाता जाता पाय पाय जाऊ म्हणलं यांना सांगू म्हणलं आता साईबाबा दर्शनचं माहिती. नाही खूप मस्त केलं सर. असं कोणाच्या नशिबात आहे. आणि एक छान झालं की आता रेकॉर्डिंग सुरू आहे. तर जे तुम्ही दाखवलं जे तुम्ही बोलले ते सगळं रेकॉर्ड झालंय. बरोबर बरोबर. ते आता हमेशासाठी झालं आपल्यापाशी. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. ठीक हे माजलगाव पाथरीच आहे ना मोरे सर. हो सर. माझ्या गावाचं माझी सासरवाडी पाथरी आहे. माझं गाव शेलू. ते म्हणले ना शेलू माझं गाव आहे. काल शेलू मध्ये होतो 2 दिवस नाही का. ओके. वेळ भेटला तर योग आला तर मी शेलूचं ते साईबाबाचं ते समाधी दाखवीन तिथं. तिथं शिक्षण झालं माझं शेलूला. हे असं आमचं गाव आहे. मराठवाड्यातली मग गाव आहेत अशी आहेत आमचे. संपन्न संतांच्या भूमीनं संपन्न येतं. चल थँक्यू सर ऐकल्याबद्दल. थँक्यू मोरे साहेब. थँक्यू. सकाळी सकाळी तुम्ही आम्हाला साईबाबाचं दर्शन घडविलं. हो ते महाराज बी बोलले कधीतरी. मी बोलत नाही त्याला कधीतरी नाही का. ते बी बोलत बसलं चांगलं. ते म्हणजे कितीचा ग्रुप आहे. 100चा असतं म्हणलं. सध्या 20-30 माणसं असतात ना सकाळी सकाळी झोपलेले असतात बाकीचे म्हणलं. चला ठीक आहे. मस्त सर. खूप 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 धन्यवाद. खूप खूप ब्लेसिंग. थँक्यू सो मच. फिलिंग ब्लेस्ड. थँक्यू. म्हणजे हे नाही का हे पात्री नाही का. म्हणजे हे लोकांना माहिती नाही प्रॉपर नाही का. जन्मस्थानी इथं आहे म्हणून लोकांना बरेच लोकांना. तर तुम्हाला विदर्भातील लोकांना बरेच जणांना माहित झालं आता. असं आहे ना.
बरोबर. त्यासाठी मी काय केलं माहिती, बाकी काही नाही. छान आहे. गव्हर्नमेंट 150 का 200 कोटी सँक्शन केले, कधी येते ते माहित नाही आता. गेल्या वर्षी सांगितलं होतं कॅबिनेट मध्ये. हो हो ज्यावेळेस येईन त्यावेळेस होईन आता असं आहे. बरोबर, मस्त, छान सर, छान. चला थँक्यू सर. तर आता आपण, हा सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. आता आपण आपलं सेशनला क्लोज करू मग, ठीक आहे. ओके सर. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. Thank you. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. Lots of blessings. Lots of Thank gratitude. you, everyone. Thank you, everyone. Thank you, everyone. Have a nice day. Thank you, everyone. God bless you, sir. God bless you. Bless you.